सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्रभाग क्रमांक 18चे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विशाल संगमनेरी यांचा वाढदिवस कुठलाही जल्लोष न करता विविध सामाजिक व समाज उपयुक्त कार्याने साजरा करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दुखवटा पसरलाय। त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून महानगरपालिकेचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नवीन बिटको रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली आहे। या दरम्यान नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। टाकळी रोड येथील स्वर्गीय अनुराधा धर्माधिकारी वृद्धाश्रम आणि सामनगाव एकलहरे येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना अन्नदान आणि दैनंदिन वस्तूंचं वाटप करण्यात आलंय। येथील मायमाऊलींनी नगरसेवक विशाल संगमनेरे यांना आशीर्वाद देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सद्भावनेने इतरांसाठी केलेले चांगले कार्य, चांगले विचार, चांगल्या गोष्टी सर्व काही परत येते अशी भावना मनामध्ये बाळगून संगमनेरे आणि त्यांचा मित्रपरिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। कोरोना काळात गरजू नागरिकांना घरपोच किराणा वाटप केला तर रुग्णांना उपचारासाठी अँब्युलन्स, हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिले। गेल्या 9 वर्षांपासून महापालिकेत प्रशासक बसल्यामुळे प्रभागात नगरसेवक नव्हते, तरीही विशाल संगमनेरी यांचे ऑफिस नागरिकांसाठी खुले होते। प्रभागातील रस्ता असो, पाणी समस्या, गार्डन, साफसफाई व इतर कामे संगमनेरे यांनी स्वखर्चातून प्रभागात केली। तरी विशेष म्हणजे प्रभागात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, महिलांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे आणि वायफाय योजना सुरू केली। या कार्याच्या जोरावर प्रभाग क्रमांक 18तील नागरिकांनी त्यांना प्रचंड मतांनी पुन्हा विजय मिळवून दिला। यावेळी नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। श्री गणेशा एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष व्यावसायिक अजित बने आणि स्वर्गीय अनुराधा धर्माधिकारी आश्रमाचे व्यवस्थापक निकाळजी सर यांनी संगमनेरी यांना शुभेच्छा दिल्या। दयासागर सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित स्वर्गीय अनुराधा धर्माधिकारी वृद्धाश्रम दरवर्षीप्रमाणे यावेळेस विशाल संगमनेरे यांचा वाढदिवस आपण वृद्धाश्रमात साजरा करतो। आणि या वृद्धाश्रमात अण्णांचा आता हा वृद्धाश्रम चालू झाल्यापासून 15वा वाढदिवस आहे आणि न चुकता ते या वृद्धांचा आशीर्वाद घेऊन त्याच्या पुढे हा वाढदिवस साजरा करता आणि यांना अन्नदानाचा कार्यक्रम या वृद्धाश्रमात दरवर्षीप्रमाणे साजरा करून सगळ्यांचा आशीर्वाद घेतात। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या दयासागर सामाजिक व शैक्षणिक संस्था वृद्धाश्रमातर्फे त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त। आणि त्यांच्याकडनं असेच चांगले काम सामाजिक कार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आपल्या प्रभाग क्रमांक 18चे नगरसेवक आदरणीय विशाल अण्णा संगमनेरे यांचा आज 14 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा होतोय। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक महानगरपालिकेचे बिटको रुग्णालय येथील रुग्णांना फळ वाटप करून, त्याचप्रमाणे दसक येथील स्वर्गीय धर्माधिकारी वृद्धाश्रम या वृद्धाश्रमातील वृद्धांना या ठिकाणी फळ वाटप करून वाढदिवस साजरा होतोय। यावर्षी महाराष्ट्राला अतिशय चटका लावून देणारी घटना घडली। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय। याची जाणीव ठेवून अण्णांनी आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराने हा वाढदिवसचा उत्सव न करता हा रुग्णांसोबत, वृद्धांसोबत, अनाथांसोबत साजरा करण्याचा हा त्यांचा मानस आहे। तसं दरवर्षीच तो वाढदिवस अशा पद्धतीने होतोच, परंतु यावर्षी कुठलाही उत्सव न करण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं होतं। यानंतर अण्णा वाढदिवस साजरा न करता दादांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या सद्गतीसाठी आणि आपल्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त भगवंतचरणी प्रार्थना करण्यासाठी, देवदर्शनासाठी देखील जाण्याचा त्यांचा मानस आहे। त्यामुळे आज कुठलाही उत्सव करू नये असं त्यांचं आव्हान आपल्या मित्रमंडळींना आजच्या दिवशी आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे
तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।